दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. कामठी जिल्हा परिषद गटात आपण आहोत आणि कामठी जिल्हा परिषद गट खरं तर अतिशय रंगतदार अशा परिस्थितीत येऊन ठेपलाय. उमेदवार अजून ठरले नाहीत, परंतु भाजपाचा उमेदवार ठरल्याचं चित्र बोललं जाते नागरिकांमधून. कामठी जिल्हा परिषद गटात खरं तर अक्षय खताळ, अंकुश आवताडे, प्रमोद आवताडे सर होते, परंतु त्यांनी माघार घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर अशोक बापू भोसले असतील किंवा नरसिंग पाटील, रामराव पाटील असे अनेक नावं खरं तर उमेदवारांचे इच्छुक म्हणून चर्चेत होते. भाजपाचा उमेदवार 1-2 दिवसात फायनल होईल. त्याचबरोबर असा असताना एकंदरीत कामठी जिल्हा परिषद गटातील तरटगाव आणि शिंगोली, काही घोडके वस्ती या परिसरातील नागरिक काय विचार करतात, या भागात जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराबद्दल नागरिकांचं काय मत आहे ते आपण स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर अंकुश आवताडे आणि अक्षय खताळ ही दोन नावं जास्त चर्चेत आहेत. अंकुश आवताडे आणि अक्षय खताळ या नावाकडे नागरिक कशा पद्धतीने बघतायत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग नागरिकांशी संवाद साधूयात. अध्यक्ष नमस्कार. नमस्ते. काय म्हणताय, काय लय निवांत आहे ते निवांत त्याचं आपलं करायचं खायचं दुकान आहे किराणा. काय घे लावून एकदम कडक मध्ये आता उद्या इलेक्शन आलं नाही, हा आता कडक राहावं लागणार. कडक राहावंच लागणार आहे काय इलेक्शन. वारं कोणाचं आहे? वारं काय, आम्ही 40 वर्ष झालं राजन मालकाच्या पाठीमागं होतो. राजन मालक राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये गेल्यात, अजून पण त्यांच्याच मागं आहे आम्ही. बर, उमेदवार म्हणून अंकुश आवताडे असतील, अक्षय खताळ ह्या दोन नावापैकी कोणतं नाव जास्त चालेल? पक्ष सोडा. पक्ष थोडा म्हणजे जास्त खताळ आमच्या बरोबर चाललेले होते, बर, मग त्यांनाच तिकीट मिळावे असे आमच्या सगळ्या शिंगोलीकरांच्या वतीनं मी सांगतो. अंकुश खताळला बर, तिकीट बर. तिकीट मिळावं, अक्षय खताळला तिकीट भेटावं. तिकीट भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. मग आता जे काय ठरवते अंकुश आवताडेला जर कमळ भेटलं, अक्षय खताळला जर राष्ट्रवादी घड्याळ जर हातात बांधलं, तर मग कसं परिस्थिती असेल? काय मग जरा आम्ही आतापासून मालकाच्याच राजन मालकाच्याच मागे चाललेलं आहे. मग त्यांनी काय ठरवलं त्याला मग त्यात काय ते विषय नाही. एक व्यक्ती म्हणून अक्षय खताळ कसे आहेत? व्यक्ती म्हणून चांगले आहे ते म्हणून तर त्यांचं नाव घोषित करालोय मी. बर बर बर. व्यक्ती म्हणजे कसं आहे, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून चाललेलो आहात परतरू. जनसंपर्क कसा आहे? चांगला आहे, चांगला आहे म्हणून तर म्हणालो अक्षय खताळ जर पक्षाने निवडून जर तिकीट दिलं तरी चांगली गोष्ट आहे. निवडून येतील, निवडून येतील. वातावरण त्यांना आहे. हा, त्यांच्या बाजूने 4 दिवस फिरलेले आहे तिकडे त्यांनी. शंकर बाबू राशीराव. कुठलं गाव? मी शिंगोलीचा. शिंगोली. बरं, काय तरटगाव शिंगोली एकाच ठिकाणी निवांत. हो, ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची. बर बर बर. माणसं पण दोन्ही गाव वेगवेगळी मानत नाही ते. हे सगळं एकच. एक जीवनच राहत आहे. इकडं 2 आहे, 1-2 वार्ड आणि हा 3 वार्ड असं आहे आमचं. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आपण कव्हर करतोय. अंकुश आवताडे असतील किंवा तानाजीराजे खताळ यांचे चिरंजीव अक्षय खताळ आणि त्यांच्या आई अक्षय खताळ यांची आई विमल ताई खताळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. फक्त हे सांगा, कोणाचं वातावरण जास्त वाटते? वातावरण तसं कोणाचंच नाही. बर का? वातावरण कधी मिक्स होईल, कारण इथे येतच नाही तिथे कधी. शिंगोलीला आतापर्यंत दोघांचं तुम्ही नाव सांगितलंय, त्याने किती वेळा शिंगोलीला आले पुरात एवढं विचारा त्यांना. या शिंगोलीला ही 14 गाव आहे ती. ह्या 14 गावात ते किती वेळा येऊन गेले ती, एवढं तिने सांगावं. आणि कुठली मदत पोचली शिंगोलीला? त्यांनी पण लांबुटीला असताना त्यांनी तिकडे पण केला असेल, त्यांच्या तिकडे केला. इकडे गावं, ही गावं त्यांचीच आहेत ना. ही मोहोळ तालुक्यात आहे ती. ही जिल्हा परिषद त्याच आहेत का? अंकुश आवताडे ते आले नाही. ते अंकुश आवताडे वगैरे. ते डिजिटल पुढारी आहेत अंकुश आवताडे. रोडवर बॅनर लावले, साहेब आले, मुख्यमंत्री आले की भेटायला जाणे, ही पुढारी ते आवताडे. त्यांना हिथून जाते रोडवर ना, पण कोण येत नाही शिंगोलीला. काय उपयोग आहे त्या पुढाऱ्या? आता अंकुश आवताडे भाजपाचे घड्याळ कमळ घेतलेत तरी पण निवडून येणे शक्यता नाही म्हणायचं. काय आमच्या गावात तर त्यांना नो एंट्री आहे बघा. अंकुश आवताडे येऊ देत. हा, नो एंट्री आहे. कवाडले तिने काय केलं तिने शिंगोलीचं? आमच्या गावाला सध्या तलाठी नाही 2017 पासून. बर, आमच्या गावची म्हातारी माणसं वरवडला जाते ती तलाट्यासाठी. मग काय या पुढाऱ्याला घेऊन का? 2 नगरसेवक पैकी 87 भाजपाचे आले. हा, मशीनमुळे झालं, मशीनमुळं. का हो? हे मशीनमुळं एवढं झालं, आणि मशीन नसती तर एवढं होत नव्हतं. तुमचं मत हित आहे, शहरातली लोक टाकली असतील. अहो, शहरातले लोक टाकते ते काय, मशीनच करते सगळं. लेकर बी मशीन हालत आहे आणि सगळंच मशीन हालत आहे, सगळं मशीन करते. हो,
त्याच्यामुळे मशीनवर सगळं झालं. हे गोरेगरिबाचं काय नाही, गोरेगरिबाचं संपलंय सगळं. आता काय राहिलेलं नाही. फक्त येऊन जाऊन आमचा शेतकरी, आमचा हे शेतकऱ्याचं बी काय नाही यात, काय नाही. आता पाण्यात बुडाला. कामतीमध्ये कोण येतील वाटतंय? अजून बघायचं आहे, अजून लागायचं आहे इलेक्शन. कामतीमध्ये इलेक्शन लागल्यानंतर बघू कोण येत आहे. तुम्ही जरा का बसता का? पण आता जो उमेदवार कोण उभा राहते, कोण अमुक असेल तो अंकुश तमुक असेल. अंकुश अवताडे आणि अक्षय खताळ एकमेकांच्या विरोधात जर असतील तर काय वातावरण असेल? एवढा दांडगा अनुभव आहे, सांगा. अहो, ते कुठल्या पक्षाचे आहे ते? अंकुश अवताडे जर कमळकडून भाजपाकडून उभारले हा. काय वातावरण? मशीन काम करते त्यांचं. बर. मशीन मुळे ते येते, त्यात काय फरक नाही. आता सध्या ज्याला आता मतदान टाकण्याला ह्याला अर्थ नाही आहे. आणि ह्याला सध्या जरा एवढी माझं मतदान आहे आणि त्या मतदानावर असं करायचं आहे असं काही नाही. आपोआप सगळं मशीन करते, मशीन सगळंच केलेलं आहे आणि आता बी करायला लागले, याच्या पुढे मशीनच करणार आहे. माणूस इतरही काही करत नागरिकांच्या नाही. प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार, काय नाव आपलं? संजय उदय मोठे. जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून तुम्ही कुणाकडे बघताय? तर अक्षय खताळ यांच्या मातुश्री देखील आहेत आणि अंकुश अवताडे यांच्या पत्नी उभारलेत. कोण येईल असं कुणाचं वातावरण आहे? नाही, ओपनचं पुरुष आरक्षण आहे, महिलेचं नाही. जिल्हा परिषदला ओपन महिला. ओपन महिला का जिल्हा परिषदला? हा. मग खताळचे जे वडील होते पहिले बरं. जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी वारल्यामुळे लोकांची भावना काय की वडील वारल्यामुळे मुलाला चान्स द्यावा, कारण त्याचे राजकीय घराणं आहे ते. मग त्यांच्या पुढे परंपरेत त्यांचं पद दिलं पाहिजे त्यांना. लोकांची भावना काय, धनगर समाज एक नंबर आहे. ह्या कामती जिल्हा परिषद गटात एक नंबर आहे. मोहोळ तालुक्यामध्ये धनगर समाज एक नंबरला आहे. मोहोळ तालुक्यात एक नंबर लोकसंख्या धनगर समाज आहे. मोहोळ तालुक्याचा आतापर्यंत आमदार साळी झाला मंगळवेड्याचा. कुठं साळी माळी कोळी सगळी कोण असेल ती सगळी झाली, पण धनगर आमदार झाला नाही मोहोळ तालुक्याला. खाटीक धनगर आहे, संजय क्षीरसागर, त्याला पण होऊ दिलं नाही. सगळ्या समाजाने इथले जे काय राजकीय प्राबल्य आहे ज्या समाजाचं त्या राजकारणावर त्यांनी होऊ दिलं नाही. आमच्या धनगर समाजाचा आमदार होऊ देत नाव. नगराध्यक्ष पाडला आता सध्या. मोहोळ नगर परिषदचा नगराध्यक्ष का पडला? सगळी भाजपची निवडून येते. नगराध्यक्षाचे उमेदवार ज्या खाटीक धनगर ते का पडला? त्याचं कारण काय? तरी राजकारण हे गज करणं आहे. तिथं खऱ्याला न्याय मिळत नाही. तरी पण आमची भावना आहे, खताळचे वडील वारल्यामुळे ती लोकांची भावना आहे, खताळच्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य किंवा त्या पत्नीला मिळावं. अक्षय खताळचा स्वभाव कसा आहे? स्वभावाचा आमच्या इकडे त्याची वहिवाट नाही. त्यांनी कधी ह्या शिंगोली स्टँडवर येऊन कधी लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या नाही. एवढा पूर आलता, अक्षय खताळ आला नाही ना, त्याची कुठली टीम आली नाही ना, काय नाही. काय तिकडे पण तडाखा होताच की लांब नाही. गेला? पक्ष म्हणून ती पक्ष दुसरी माणसं आहेत. काय म्हणताय? मला काय माहित नाही. मग एकंदरीत वातावरण काय म्हणतं? एक मतदार म्हणून कोणाच सकारात्मक वातावरण कसं आहे, आता ही जागा आहे, पॉसिबिलिटी निवडून यायची शक्यता कसं आहे? आता इथं कसं आहे, ओपनची जागा आहे. बरं. ज्या जागी ओपनच्या जागी जर इतर समाजाचा उमेदवार उभा राहिला तर एका समाजाला राग येतो की ओपनच्या ठिकाणी इतर आरक्षित जागेवर उभारणारा व्यक्ती ओपनच्या जागी उभारू नये, ही त्या समाजाची फिक्स मानसिकता आहे. बरं. मग सगळे मिळून ते पाडायचा प्रयत्न करणार, ही उघड आहे. कारण गेल्या पंचायत समितीला हरळवाडीचे शेळके म्हणून उभारले होते, ओपनची जागा होती, सगळे आले निवडून, पण तिथं ओपनच्या जागी आरक्षित इतर समाजाला उभारल्यामुळे त्याला ठरवून पाडले. मग आता तर खताळचे जडच बाजू आहे. शेवट आमची भावना की खताळलाच लोकांनी प्राधान्य देऊन निवडून आणावं, कारण त्याचे वडील वारलेला आहे, त्यांच्या मागे लोकांनी यावं. कशा पद्धतीने बघताय जिल्हा परिषदेत कोणाचं वार जास्त असेल निवडणुकीत? सध्या अजून तर का जागा डिक्लेअर झालेली नाही. त्या जागा डिक्लेअर झालं की मग समजा कळतंय की बाबा कुठला उमेदवार चांगला आहे, सक्षम आहे काय. भाजपातर्फे अंकुश अवताडे फिक्स फायनल होत आहेत. आम्ही भाजप विरोधी आहे. बरं. हा, त्याच्यामुळे आम्ही भाजपचं ना, आमच्या आघाडीतनं कोण उभारलंय त्याच्यावर आमचा हिशोब भाजपाला कायम विरोध असणार. कायम विरोध आहे. ते कसं आहे, शिवसेना भाजप एकत्र राहिल्यावर मग आम्ही ते एकत्र आहे. युतीचा धर्म पाळत होता. युतीचा धर्म पाळत होतो. बरं बरं. हा, आता कारण कसं आहे माहिती, हे आमचे फुटल्यामुळं आम्ही विरोध आहे आपला. भाजपाच्या विरोधातल्या उमेदवाराला वातावरण असेल. विरोध आहे आपण त्यांना वाईट.
नागरिकांच्या संमिश्र भावना या ठिकाणी मत व्यक्त करताना दिसत आहेत. आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काँग्रेस पक्षाचा आमच्या काँग्रेसतर्फे पक्षातर्फे बाळासाहेब डोबे पाटील यांनी मागणी केली. त्यामुळे मी काही खताच्याही बाबतीत बोलू शकत नाही आणि अंकुश अवताडेच्याही बाबतीत बोलू. शेवटी मला पक्षाचं काम तर करावं लागेल, त्यामुळे मी ह्यांच्या बाबतीत काही सांगू शकत नाही. वातावरण कसं आहे आणि काय आहे. मला शेवटी पक्षाच्या भूमिकेमुळे मला पक्षाचा माणूस राहिला तर काँग्रेस पक्षाला मतदान करावं लागेल. स्थानिक मुद्दे काय, प्रश्न, अडचणी हेच की 2017 पासून तलाठी नाही, हे आता येऊन गेलेत. प्रणितीताई एकदा येऊन गेल्या, भेटून गेल्या. त्यांच्या पुढाकाराने कलेक्टरने 10 लाख रुपये टाकले, त्या रस्त्याचं पुलाचं काम चालू करतो म्हणलेत. बाकीचं काही नाही, मदत काही असं झाली नाही. पडलेला खड्डा पण बुजवण्यात आलेला नाही आलेला ना. ह्याच्यात हायवे आणि PWD यांच्यात वांदा चाललंय की माझं आहे का तुझं आहे. हे हायवेवाले काय म्हणतात, इथं टर्न झाला की आमचा संपला. हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही, पण हा रस्ता अखत्यारीत कोणाच्या येते असं काही कोणी सांगतच नाहीत. आणि हे बसचं तर सर्वांचं तुम्हाला समजलं, त्या कोपऱ्याला जावं लागतं थांबायला, त्या बोर्डापाशी जावं लागतं. मला सांगा, कोण हे PWD असू दे, हायवेवाले असू दे, पण कोण तर स्थानिक नेत्यांनी तर करायला पाहिजे ना. 4 टिपर मुरुम टाकलं तर पण खड्डा कमी होतो. शासनाचं आहे, परत टाकल्यावर परत त्यांच्यावर तुम्ही हे केल्यावर BNC वाल्याने PWD तुम्ही कोणाला विचारून टाकल्यावर काय सांगायचं. तिथं केस करायला पहिले येतील, काम करायला पहिले येत नाही शासन. मी तरडगाव आणि शिंगोलीमध्ये असताना काही वयस्कर नागरिक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार. लय निवांत बसलो. निवांत बसलो. त्याच्या निवडणुका लागलेत. जिल्हा परिषद गटात आपण हाय काय वाटते, कुणाची चर्चा काय कानावर? आता भाजप शिवाय उमेदवार काय नाही. तुमच्या कानावर आले का? कोण आहे उमेदवार आला नाही, पण भाजप शिवाय पर्याय नाही. भाजप शिवाय पर्याय नाही. भाजपच येणार. बर, भाजपतर्फे अंकुश अवताडे आहेत. का जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपच येणार. दोन्ही उमेदवार विजयी होणार. म्हणजे उमेदवाराकडे न बघता पक्षाचं पण चालतंय म्हणा. पक्ष भागात चालणार. हाय. तुम्हाला काय वाटतंय? हे निवडते ती बरोबर आहे बाळासाहेब. होय, पक्षात चालेल, पक्षात चालेल. कमळ चालेल. कमळ चालेल. बर, कमळ चालेल म्हणतायत. चालते कमळ चालते. कमळ चालते ना. गप्पा चालू आहेत राजकारणाच्या. बर, काय चालू आहे राजकारणाचं? काय चालू आहे, राष्ट्रवादीचा जोर आहे, भाजपचा बी जोर आहे. इकडे आमच्याकडे जरा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आले तर चांगलं होईल असे लोकांचे मत आहे. तुतारी घड्याळ एकत्र यावं तुम्हाला वाटतंय? यावं असं वाटतंय. मग आता काय आणि होईल जर नाही आले तर मग त्या तुतारी आणि घड्याळपैकी कुणाकडे कल आहे त्या भागात? शेवटी भाजपच, त्याकडे नाही कर गेलं तर शेवटी भाजपच. बर, काय होईल आता? खर तर अंकुश अवताडे असतील, अक्षय खताळ ही नावं जिल्हा परिषदेची उमेदवारी म्हणून चर्चेत आहे. चर्चेत आहे. चर्चा कोणाची जास्त चालतील? कोण चालतील जास्त? जास्त खतरा चालेल. जास्त खताळ चालतील का? कारण त्यांचं गेल्यावर उभारलं होतं ना त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये. त्यांचं आता मुलाला द्यायचं म्हणतात तिकीट. अक्षय खताळ यांची आई उभारणार आहे. हा, चालतील. चालतं. जनसंपर्क कसा आहे त्यांचा? चांगला आहे. गेल्या 5 वर्षापासून चांगला आहे त्यांचा जनसंपर्क. म्हणजे लोकांमध्ये लोकांमध्ये सक्रिय संवाद असतो. सक्रिय असते. काका, काय वाटतंय तुम्हाला पुढचा या भागात? खताळ खताळ अक्षय खताळ का हो? त्यांचं कार्य चांगलं आहे. जनसंपर्क कसा? चांगलं सगळे चांगला संपर्क त्यांचा. जेवढी मागच्या जिल्हा परिषद होती आमच्या भागात त्यांनी? आमच्या गटातून. हो वातावरण त्यांना असेल वाटतंय. हो आहे. पण कमळ तर अंकुश अवताडेला असं जाईल असं वातावरण आहे. काय त्यांचा आमचा परिचय नाही बघा. ओळखत नाही त्यांना. नाही. म्हणजे अक्षय खताळ यांचा जनसंपर्क असू दे किंवा काम करतील. हो आहे. तुम्ही जाताय त्यांच्याकडे? हो जात. त्या आगामी कामठी जिल्हा परिषदेच काय कोण येतील किंवा कोणाचं वार आहे? हे जे शिना नदी काठ आहे ना, महापुरामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं, आणखीन सावरलेलं नाही. घोषणा केल्या, खरडून गेलेलं एवढे लाख मिळणार, ऊसाचं तेवढं मिळणार, पिकाचं, परंतु आजपर्यंत पूर्णपणे नुकसान भरपाई मिळालेली नाही. ह्या शिंगोली तरडगावचे एक 18 दुकानं, आज हे बजरंग आगलावेचं दुकान पाण्याचं होतं, त्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं. त्यांना एक रुपया दिला नाही. दुकानासाठी 50,000ची घोषणा केली, 1 रुपया दिला नाही. त्याच्यासाठी अंकुश अवताडे किंवा तानाजी खताळचे कोणी असतील त्यांनी कुठेही गेले नाहीत. ह्या नदीकाठच्या भागात भाजपनं काही दिलं नाही. तरी पण 102 पैकी 87. 1 मिनिट, तो शहरी भाग आहे आणि हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातला सोयाबीनचा भाव असेल, कांद्याचा भाव असतील,
ज्या वेळेला पिकं येतील, भरपूर मुबलक पीक येईल, त्यावेळेला टमाट्याचा भाव उतरणार, सोयाबीनचा भाव उतरणार आणि नुकसान भरपाई डिक्लेअर केली, ती दिलेली नाही. 18 दुकानात पाणी होतं ह्या तरडगाव शिंगोलीच्या. त्या दुकानदारांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पंचनामे करून घेऊन गेले, त्यांना 1 रुपया मिळाला नाही. त्याच्यासाठी हे जे इच्छुक कुणी का असेनात उमेदवार, त्यांनी शासन दरबारी, तर वर भाजपचं सरकार आहे, त्यांनी बाबा यांना द्या म्हणून आदेश काढा म्हणून पालकमंत्र्यांना आणि ह्यांना आपल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी हे करायला पाहिजे होतं. खरं तर सोलापूर टाइम्सचा ज्यावेळेस या ठिकाणी महापुरानं हाहाकार माजवला होता, आपण सोलापूर टाइम्सची टीम सर्व काय आपण कव्हरेज देत होतो, दाखवत होतो, परिस्थिती दाखवत होतो. आणि खरं तर महापूर होऊन एक दीड महिना उलटून गेलेला आहे, बराचसा काळ उलटून गेला आहे, परंतु आजही त्या ठिकाणी 3 महिने उलटून गेलेत. त्या ठिकाणी कॅमेरा जर तिकडे फिरवा, ते असणारा खड्डा सुद्धा बुजवण्यात आलेला नाही प्रशासनाचं. म्हणजे किती उदासीनता आहे प्रशासनाची. शिना नदीकाठी भाजपला नो एंट्री आहे बघा शेतकऱ्याच्या बाबतीत. हा, ज्यांच्या जे उद्योगपतींना वगैरे मदत केल्या असतील तर ती आतापर्यंतच्या मागचे जे ज्या तालुक्यावर वर्चस्व गाजवणारे आहेत त्यांनी, तुम्हाला सांगतो ह्या भागामध्ये हायस्कूल नाही. शिरापूर पासून घोडके वस्तीपर्यंत 700 ते 800 विद्यार्थी तिरे सोलापूर मोठी कामती या ठिकाणी शाळेला जातात. हे 2 हायवे ओलडून मुलं शाळेवर जाऊन येतोवर पालकांना चिंता वाटते. हा, शिरापूरला हायस्कूल नाही, शिंगोलीला नाही, टाकळीला नाही, तरडगावला नाही, घोडके वस्तीला नाही. ह्या लोकांनी काही केलं नाही. आणि हा जो पट्टा आहे, हा दक्षिण भाग, हा भाग म्हणजे विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे. हायस्कूल नाही, कुणी म्हणजे कुठला उद्योग नाही. ह्या भागातल्या मतदान निवडणूक आली तेवढं सर्व मतदान आलं की इथं जातीय राजकारण चालेल. कसं की मी धनगर समाजाचा आहे समजा, तर तानाजी खताळ मला चालतील. तुम्ही मराठा समाजाचे आहेत तर तुम्हाला अवताडे चालतील. हे जातीय समीकरण चालेल. परंतु समाज इथल्या गाव नागरिकांच्या समस्या, प्रमुख समस्या, आपला जो हा ब्रिज बंद आहे, इथून अर्धा किलोमीटरवर जावं लागतं, त्या बाजूने पण आणि ह्या बाजूने पण, कामतीला किंवा सोलापूरला जाण्यासाठी. एसटी बंद आहे इथून 4 महिने झालं. रुग्ण, पेशंट, म्हातारी माणसं, शाळेला जाणारी मुलं अर्धा किलोमीटर वर जातात. तिथं काही निवारा नाही, काही नाही बरं का, बिलकुल काही नाही. आणि हे लोक आता लाखो रुपये उडवतील, पण 1 लाख रुपये देऊन बांधून तिथं निवारा करणार नाहीत, किंवा 10 जण येऊन 10 लाख रुपये खर्चून कुठं ब्रिज करणार नाहीत. हा 4 महिने दिवस झालं ह्या गावच्या हे जंक्शन असल्याने जनतेत मिसळत नाहीत, काय नाही. डिजिटल पुढारी आहेत हे, सोशल मीडिया आणि डिजिटल पुढारी आहेत. हा, आणि खोटं सांगायचं, हा, दाटावून खोटं बोलायचं आणि डिजिटल दाखवायचं काहीतरी. हा, तरी शिनाई इथं हे शिनाई केलेल्या अवताड्याने, तिथं ह्या भागातला एकही माणूस कामाला घेतलेला नाही. शिनाई रिसॉर्ट आहे, हा, एकही भागात माणूस कामाला घेतलेला नाही. फक्त पंतप्रधान आले, कोणी मंत्री आले, मुख्यमंत्री आले, त्यांचे डिजिटल लावायचे, त्यांच्या शुभेच्छा द्यायच्या. तालुक्यात आले, जिल्ह्यात आले, तिथं भेटायचं. फक्त डिजिटल पुढारी आहेत भरपूर या भागामध्ये. परंतु हा जो भाग आहे शिनाकाठचा भाग, दक्षिण भाग पूर्ण उद्ध्वस्त, आणखीन उद्ध्वस्त झालेला आहे. 20-25% भागामध्ये लाईट चालू झालेल्या आहे. डेपो पडलेले तसेच आहेत. त्यांच्या रानातलं पीक तसं जाग्यावर आहे. काही जणांचे ऊस गेलेत, काही जणांचे गेले नाहीत. चिखलामुळं रस्ते नाहीत, खरडून गेले म्हणून रस्ते जायला वाहनं जात नाही, ती त्यामुळं ऊस जात नाही. अशी अवस्था ह्या भागाची आहे. आता निवडून येणारे येतील, प्रचार करतील, मला जो पसंतीचा आहे त्याला मी मतदान करेन, परंतु ह्या भागाचा विकास बिलकुल झालेला नाही. तर निवडणुका येतील आणि निवडणुका जातील, विकास काय होतच राहतोय. परंतु हा जो सीना नदीकाठचा भाग आहे, घोडके वस्ती असेल, तरडगाव, शिंगोली, खरं तर अजूनही पुराच्या तडाख्यातून सावरू शकलेले नाहीत. मदत येत होती, परंतु ती किती दिवस, मग झालेलं जे अफाट नुकसान होतं, जे माती खरडून गेली किंवा अनेक काही गोष्टी होत्या त्या भरून न येणार आहेत. आणि त्यातून खरं तर या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला होता. अजून एकदा कॅमेरा त्या ठिकाणी फिरवा, तर ते खड्डा अजून बुजवण्यात आलेला नाही. ही यावरून या गावातील नागरिकांची मानसिकता लक्षात येते.